करणार आहोत. त्याकरता मी कोबी किसून घेतला आहे किसणीने. आणि त्याकरता लागणारं साहित्य एक मोठ्या वाटीभर घेतला आहे. अर्धा किलोमधला अर्धा चमचा घेतलेला आहे असं. आणि त्याकरता मी अर्धा वाटी मैदा घेतला आहे. एक छोटी वाटी कॉर्नफ्लॉवर आहे. एक छोटा चमचा लाल तिखट आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. एक चिमटभर कलर टाकणार आहे. तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता, नाही टाकायचं तर नाही टाकू शकता. रेड चिल्ली आहे, सोया सॉस आहे आणि अद्रक आणि लसूण मी ठेचून घेतला आहे. छान लागतं. त्याकरता तळणीला तेल प्रोसेस पाहणार आहोत आपण मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकून व्यवस्थित मिसळून घेणार आहोत, कारण कोबीला पाणी असतं आणि परत मिठामुळे आणखीन पाणी सुटतं, मग आपल्याला अंदाज समजतो. व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण एक चिमूटभर कलर तोही टाकून घेता. अद्रक लसूणची पेस्ट, रेड चिल्ली, तुमच्याकडे नसेल नाही टाकलं तरी चालेल. एक टेस्ट यावे म्हणून टाकलंय असं. आपण सोया सॉस, रेड चिल्ली सॉस आणि एक चमचा लाल तिखट टाकलेलं छोटं, ते सगळं मिसळून घेत आहोत. आता आपण याला लागल तसं मैदा थोडंसं आणि कॉर्नफ्लॉवर असं समांतर करायचं आहे, टाकायचं आहे. आपण मी अर्ध टाकून घेते पहिला, किती लागतंय पाहूया. जास्त जोर लावून हे करायचं नाही, असं अज्जात कोबीला जास्त दाबायचं नाहीये, असं अज्जात एकत्र करून घेतलंय. मैदा आणि कॉर्नफ्लॉवर सेम घेऊन जेवढं लागतंय तेवढं घातलंय. मला वाटीभर अर्ध वाटी होतं, अर्ध वाटी मैदा अर्ध वाटी कॉर्नफ्लॉवर मला बस झाले. जर समजा तुम्हाला लागत असेल, ओलसर असेल तर तुम्ही आणखीन थोडासा मैदा थोडं कॉर्नफ्लॉवर घालू शकता. आणि अशा पद्धतीचं बॅटर तयार करायचं आहे. पाणी घालायचं अजिबात नाही आहे. आणि समजा आता टाकायचं आहे आपल्याला, तर असे आपण भज्याचे गोळे अशा हाताने कसं टाकतो तसं टाकू शकता. ते बघायचं आहे जमतंय का असं. ओके, आपण टाकून घेऊया. तेल गरम झालंय कढईतलं, अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत. आपण पलटी करून घेतो आहोत. याला टाकल्यावर 2 मिनिटे हलवायचं नाही, कारण ते सेट होतं. आणि मग नंतर पलटी करायची आणि मग मीडियम गॅसवरती शेकायचे. जास्त फास्ट गॅसवरती शेकायचे नाही, मीडियम गॅसवरती कुरकुरीत करून घ्यायचे. 3 मिनिटे समजा लागतील कुरकुरीत होण्यासाठी. आता आपले हे कुरकुरीत झालेले आहेत, आपण काढून घेणार आहोत. आता आपण ह्याला काढून घेणार आहोत. व्यवस्थित तळून झाले आहेत. कोबी मंचुरियन्स आपले कुरकुरीत झाले आहेत. कोबी मंचुरियन्स तयार झाले आहे. मी सर्व केलं आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.